चला तर आज आहे आमची तिसरी ॲनिव्हर्सरी आणि आम्हा दोघांना एकत्र बांधून ठेवणारा आमच्यातला तिसरा मेंबर याच तिसऱ्या वर्षात आलेला आहे. ॲनिव्हर्सरी आहे म्हणून नाही, तर मी रोजच माझ्या दिवसाची सुरुवात ही देवपूजेपासून करते. काहीतरी गोडाचं म्हणून मी ही गोड पोळी केली होती आणि आजचाच शुभ मुहूर्त गाठून मी हा हांडासुद्धा चकाचक केला आहे. त्यानंतर इथे माझं पिल्लू छान असं खेळत बसलं होतं आणि घरातली सगळी कामे उरकली होती, म्हणून म्हणलं चला थोडंसं बाहेर जावं. आता गेलो तर होतो शृंगारमध्ये, पण इथे मी शृंगाराचं सोडून संसाराचंच बघण्यामध्ये व्यस्त झाले होते. लग्न झाल्यापासून म्हणता येणार नाही, पण बाळ झाल्यापासून मी नक्कीच संसारिक झालेली आहे बरं का. तीही नाही नाही म्हणलं तरी ही बाळाची खेळणी दिसली ना, एक तरी घ्यावीच असं वाटते. तरीही मी मनावर कंट्रोल करून घेतली, एकही निवडली नव्हती, पण बाळाच्या पप्पाने मात्र एक निवडली. आता काय निवडली ते तुम्हीच बघा. नंतर परत आम्ही गेलो होतो पिल्लूला स्वेटर घ्यायला. तिथून परत आम्ही गेलो होतो भाजी मंडईला. भरपूर सारा भाजीपाला आणला आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून दिला. आता यावर्षी हॉटेलमध्ये न जाता मी घरीच छान असा स्वयंपाक बनवला होता. भरपूर कामं असताना सुद्धा यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी माझी फेवरेट मिठाई आणली होती. आता घेताना जितका हा स्वेटर मला छान वाटला होता ना, त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने हाताला छान दिसत होता आणि असा गोड गोड होता दिवसाचा शेवट. चलो बाय.